श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर समोरच आपण पाहतोय कडक लक्ष्मीचं प्रतिरूप इथे साकारण्यात आलेलं आहे. खाली सुपामध्ये नारळ बांगड्याही आहे, तिथं देवी आहे, त्यानंतर हे दोघे त्यांच्यासोबत बाळ. तर हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर कोल्हापूरपासून 12 किलोमीटर अंतरावर पुणे बेंगलोर महामार्गावर आपल्याला कनेरी मठ हे गाव लागतं आणि इथेच आपल्याला आज सुंदर अशा कलाकृती आपल्याला पाहायला मिळणार आहेत, जे तंतोतंत आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत आहेत. तर इथे आपण पाहतोय खूप छान एक छोटंसं गाव वसलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये घरं, देऊळ, शाळा, किल्ला सर्व काही सामावलेलं आहे. इथे आपल्याला अत्यंत प्राचीन असं शिवलिंगाचं दर्शन होते. शिवलिंगासमोर एक मोठा नंदी बसलेला आहे. तर खूप सुंदर असं आणि शांत मंदिर आहे. तर हे आहेत श्री काडसिद्धेश्वर महाराज. माया महल पाहण्यासाठी जे आहे कनेरी मठावर. तर या माया महलबद्दल मी खूप ऐकलं होतं, त्यामुळे मी स्पेशली हे बघण्यासाठीच इथे आलेली आहे. तर ही आहे 3D विहीर. तर आपण बघू शकतो किती खोल वाटते विहीर. भूलभुलैया पाहण्यासाठी कुठे जायचंय? सगळीकडे सेम सेम वाटते, काही कळत नाही कुठे जावं. बाहेर जावं काही कळत नाही.
कॉन्व्हेक्स मिरर आहे. आय थिंक याच्यामध्ये आपलं थिन इमेज दिसत आहे. आणि हे कॉन्केव आहे, त्याच्यामध्ये आपण फॅट दिसतोय. होऊ नका रे बाबा, असं तो विड्डू दिसतोय आपण. एक फुल 2 हाफ लॉंग दिसतं. एक पायाचे आणि 2 बिन पायाचे, म्हणजे माझं हेड लांब आहे. इकडे कॉन्केव आहे. त्याच्यामध्ये लॉंग पाय लांब दिसते. त्याच्यामध्ये आपण उलटे दिसतोय. ऍक्च्युली हात खाली आहे. आता आपण आलो आहोत हॉरर शो पाहण्यासाठी. मला 3D थिएटर तिकीट. प्लॅनेटोरियम. आता भूत बंगला तसं 50 रुपये एका व्यक्तीला तिकीट आहे, पण वर्थ आहे. वन टाइमसाठी तुम्ही येऊ शकता. तर हे आहे सिद्धगिरी म्युझियम. इथंही आपल्याला भरपूर अशा कलाकृती पाहायला मिळतात. तर मी आधी खूप वेळा ते पाहिलेलं आहे, त्यामुळं मी काय आज म्युझियम पाहायला जाणार नाही आहे. जर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, मी डेफिनेटली त्याचाही व्हिडिओ बनवेन.
तर अशा तऱ्हेने कण्हेरी मठावर आल्यावर नक्की या परिसराला भेट द्या. खूप छान आहे परिसर, महादेवाचं मंदिर, त्यानंतर म्युझियम, खूप सारे स्पॉट्स आहेत बघण्यासाठी. एक दिवस घालवण्यासाठी खूप छान ठिकाण आहे. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.